जळगाव महानगरपालिकेमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून भाजप महायुतीतर्फे जोरदार प्रचार सुरू झालेला आहे। आता आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहोत आणि या ठिकाणी महायुतीचा जोरदार प्रचार सुरू झालेला आहे। आपल्या सोबत चारही उमेदवार आहेत, त्यांना कशा पद्धतीने जनतेचा रिस्पॉन्स मिळतोय आपण ते जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगाल? आपण बघतोय की जळगाव महानगरपालिकेची जी विजयी सुरुवात आहे ती महायुतीची झालेली आहे। 12 जे उमेदवार आहेत ते बिनविरोध झालेले आहेत आणि एक चांगला रिस्पॉन्स मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण देखील प्रचारात आता सक्रिय झालेला आहात, कसा रिस्पॉन्स आहे? या जळगाव महानगरामध्ये सर्व जनतेने आज आपल्याला केंद्रामध्ये एक इंजिन, राज्यामध्ये दुसरं इंजिन आणि तिसरं इंजिन हे जळगाव महानगरपालिकेमध्ये सुरू करण्याचा आणि या 2 इंजिनला तिसरं इंजिन महानगरपालिकेचं जोडण्याचा निर्धार केला आहे। त्यामुळे संपूर्ण जळगाव शहरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। आमचा प्रभाग क्रमांक 15 संदर्भात बोलायचं म्हटलं म्हणजे आज आपण पाहू शकाल की या ठिकाणी जवळजवळ 90% जनता ही आमच्या सोबत आहे। उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद आहे। या ठिकाणी आमच्या लाडल्या बहिणी आहेत, या लाडल्या बहिणी 75-80% अधिक आमच्या सोबत आहेत। 11,000हून अधिक लाडल्या बहिणी आहेत, जवळजवळ 4,000हून अधिक बहिणींचे प्रत्यक्ष संपर्क झालेले आहेत। या ठिकाणी तरुणांचं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या सोबत आहेत। सर्व समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना या प्रमाणे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन आणि सर्व समाज या ठिकाणी आमच्या सोबत असल्याने विजय 100% आमचा पक्का आहे। आपण बघतोय की विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढली जाणार आहे असं आपले मंत्री महोदय असतील, गिरीश भाऊ असतील किंवा राजू मामा असतील यांनी सांगितलेलं आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये तुम्हाला निवडून दिल्यानंतर काय नेमकं आपण बदल करणार आहात, काय अजेंडा आहे? या ठिकाणी आमची खरी प्रामाणिक इच्छा, मानसिकता अशी आहे, फक्त वॉटर मीटर गटर नव्हे तर त्या पलीकडचा विकासाचं ध्येय घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उभं आहोत। या शहरातला यूथ जो पुण्यासारख्या शहरामध्ये रोजगार निर्मितीसाठी जात आहेत, या आगामी काळामध्ये आता नुकतेच मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी MID संदर्भात, उद्योग व्यवसाय संदर्भात त्यांनी पॉलिसी सांगितली। आतापर्यंत जी उद्योग व्यवसाय म्हणजे तरुणांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा केला पाहिजे, रोजगाराची निर्मिती या ठिकाणी झाली पाहिजे आणि जे बाहेर गावाला जे जात आहेत नोकरीच्या शोधामध्ये हे सर्व थांबलं पाहिजे आणि आपलं जळगाव जे फक्त वॉटर मीटर नाही तर त्या पलीकडचं विजन म्हणजे उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा जळगाव पुढे गेलं पाहिजे, यूथचा विकास झाला पाहिजे। इतकंच नव्हे तर जे आमच्या ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या प्रभागामध्ये अनेक असे भूखंड आहेत की ते विकसित झालेले नाही, ते भूखंड विकसित करून त्या ठिकाणी गार्डन असेल, चिल्ड्रन पार्क असेल, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी बसण्याची व्यवस्था असेल, हे सर्व आम्ही सोबत या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही विकासाचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे। हो, आपण बघितलं की आपण सहकार क्षेत्रामध्ये असेल, दूध संघामध्ये देखील उत्तम काम केलेलं आहे। आतापर्यंतची जी पार्श्वभूमी आहे आपली, आपण किंग मेकरच्या भूमिकेत होते, आता स्वतः आपण निवडणूक लढतायत, कसा अनुभव? खरं म्हणजे जनतेचा विश्वास आहे आणि विश्वास असण्याचं कारण एकच आहे की कुठलंही डिसिजन तत्काळ घ्यायचं आणि लोकांना फिरवत नाही जायचं। पटकन डिसिजन, एखादी समस्या असेल तर ती चुटकीसारखी एका म्हणजे त्याला असे वेळ नाही द्यायचा आणि पटकन समस्या सोडत असल्या कारणाने लोकांचा विश्वास हा वाढत आहे। दादा, तुम्ही देखील आता प्रचारात सक्रिय झालेला आहात, काय नेमकी जनतेचा प्रतिसाद? जनतेचा प्रतिसाद तर खूप माझ्या परिवारावर विश्वास 35-40 वर्षापासून आहेच आणि ह्यावेळेस तर अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे। प्रत्येक कॉलनी, तो लहान वर्ग असो मुलांचा की वृद्धांपर्यंत असो, कारण की आम्ही विजन असं ठेवलेलं आहे की वॉर्डामध्ये आपल्याला जितके भूखंड खुले आहेत तिथं व्यायामशाळा, ग्रंथालय, वयोवृद्ध लोकांसाठी जॉगिंग ट्रॅक, ज्या लोकांना आपल्याला ह्या वॉर्डातनी महाबळपर्यंत फिरायला जावं लागतं सकाळी मॉर्निंग वॉकला, ती जायची वेळ येऊ द्यायची नाही आहे। हेमुकलानी उद्यान आपल्याला खूप सुंदर असं विकसित करून इथं 2 किलोमीटरचे जॉगिंग ट्रॅक तयार होईल, ओपन जिम तयार होईल, मुलांसाठी ग्रंथालय चालू होईल, असं आमचं विजन आहे आणि त्या विश्वासावरच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय पूर्ण वार्डातनी 100%। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमचा विजय निश्चित होईल। साहेब, आपण देखील प्रचार करत आहात, काय नेमका लाडक्या बहिणींचा रिस्पॉन्स? लाडक्या बहिणींचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे, चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आहे। लाडक्या बहिणी 100% आदरणीय देवाभाऊच्या मार्फत आमच्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास आहे। आता आपल्याला मागच्या टर्मचा देखील अनुभव आहे, कोणते कामं बाकी राहिले आहेत आणि आता पुढच्या टर्ममध्ये कोणत्या कामं आपण प्रामुख्याने मार्गी लावणार आहोत? मी कुंदन मधुकर काळे, माझी पत्नी रेश्मा कुंदन काळे या निवडणुकीला शिवसेनेकडून धनुष्यबाणावर उमेदवारी घेतलेली आहे। मागच्या कालखंडामध्ये मागील 5 वर्षाच्या कालामध्ये
80-90% कामं, रस्ते, गटारी, जे मूलभूत सुविधा आहे लोकांच्या, त्या मोस्टली झालेल्या आहे. फक्त जे काही ओपन पेच विकसित करायचे आहे ते ह्या टर्ममध्ये करतील आणि नक्कीच लोक आम्हाला आशीर्वाद रूपी निवडून देतील. आपण बघितलं की लाडक्या बहिणी या आमच्या सोबत आहेत आणि विकास कामाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढत असून संपूर्ण जनता ही आमच्या सोबत असल्याचा विश्वास या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.